बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक महत्त्वाची बातमी 10 सेकंदात सुरुवात करूयात। महायुतीतील 11 जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। संध्याकाळपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली आहे। तिसऱ्या यादीमध्ये 4 नावांची घोषणा करण्यात आली आहे। यात गेवराईमधून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, पारनेरमधून काशीनाथ दाते तर निफाडमधून दिलीप वनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्यात महाविकास आघाडीची समन्वय बैठक पार पडणार आहे। या बैठकीला महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असून नाराज उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर लावलाय। किरण तडवींचा प्रवेश झालेला नसतानाही त्यांच्या उमेदवारीचं गौड बंगाल काय असा सवाल विश्वनाथ वळवी यांनी केलाय। यावेळी त्यांनी अपक्ष लढण्याचेही संकेत दिले। खासदार नारायण राणेचे दोन्ही पुत्र उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कुडाळ मालवण मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातून नितेश राणे अर्ज दाखल करणार आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार बनेल असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे। तर राज्यातील सरकार केंद्र सरकारच्या विरोधातील असल्यास राज्याचा विकास रखडतो असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावलाय। आमदार सहस्राम कोरोटे यांना काँग्रेसच्या पर्यवेक्षकासमोर गोंधळ घालणं भोवलेला आहे। या प्रकरणानंतर सहस्राम कोरोटे यांचं तिकीट कापण्यात आलंय। काँग्रेसनं तिकीट कापल्यानं कोरोटे नाराज आहेत। परतूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेटली यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे। परतूरची जागा ठाकरे गटाला सुटल्यानं जेटलिया यांनी बंडखोरी केली आहे। शिवर्धनमध्ये मनसेकडून फैसल पोपेरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवर्धनमध्ये पोपेरे यांचा सामना मंत्री आदिती तटकरेंशी होणार आहे। नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दिलीप वनकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये निफाडची जागा कुणाला सुटणार या चर्चांना पूर्णविराम लागलाय। उमेदवारी जाहीर होताच गुलाबराव पाटलांनी जळगावात प्रचाराचा नारळ फोडलाय। महायुती 175हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी गणरायाला साकडं घातलं। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 2च दिवस शिल्लक राहिले आहेत। आतापर्यंत महायुतीकडून 216 तर महाविकास आघाडीनं 236 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 17 जणांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिली। हे 17 जण सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसनं कंबर कसली आहे। यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली। नातीगोती पाहून महाविकास आघाडी उमेदवारी देत नाही, जो जिंकेल त्याला उमेदवारी देण्यात येईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय। तर आम्ही किती जागा मिळाल्या हे मोजत नाही तर जिंकणारे उमेदवार मोजतो असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। अलिबागच्या कुडूसमध्ये विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला। सिंदखेड राजातून भाजपचे इच्छुक उमेदवार विनोद वाघ यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। सिंदखेड राजाची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारेंना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। भिवंडी पश्चिम मतदारसंघातून दयानंद सोरगे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय। विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाकडून महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी आणि मयुरेश अरगडे यांनी ही माहिती दिली आहे। वाशिम विधानसभा मतदारसंघात श्याम खोडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली। धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आलाय। काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती। नांदेड उत्तरमधून पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता डग पाटील यांना स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला। जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांच्या पुतण्या संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नाराज आहेत। त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्यात। या संदर्भात ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत। शरद पवार गटाचे नवी मुंबईचे उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून आता घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात येते। यावेळी त्यांनी उबाठाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरेंशी संवाद साधला। त्यामुळे कट्टर विरोधक आता नाईक यांचा प्रचार करणार आहेत। अकोला पश्चिममध्ये भाजपकडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान अग्रवाल यांच्या उमेदवारीनंतर भाजप नेते डॉक्टर अशोक कोळंबे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। अग्रवाल यांना उमेदवारी मिळाल्यानं
ओळंबे नाराज झाले. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. दरम्यान चंद्रपूरमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं ही आपली मागणी आहे असं म्हणत मुनगंटीवार यांनी जोरगेवारांच्या उमेदवारीला विरोध केलाय. इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसकडून लकी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संजय भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या जागेसाठी इच्छुक असलेले सुरेश पाटील नाराज झालेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष शेट्टी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. दरम्यान मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी प्लॅन तयार असल्याचं संतोष शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपकडून राम भदाणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. भदाणे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातून भाजपकडून देवराव भोंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आगामी काळात राजुऱ्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला. विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वाशिमच्या श्री क्षेत्र लोणी बुद्रुकमध्ये संत सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी मुनगंटीवार यांनी सपत्नीक रुद्राभिषेक केला. घाटकोपर पश्चिममध्ये महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले इच्छुक उमेदवार इम्रान शेख अपक्ष लढण्याची तयारी करतायत. त्यामुळे घाटकोपर मतदारसंघात मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये एकही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली नाही आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हरून खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडाळी निर्माण झाली आहे. राजू पेडणेकरांनी सोशल मीडियावरून मशाल चिन्ह हटवलंय. उमेदवारांना प्रचार दरम्यान केलेल्या खर्चाचा आता हिशोब द्यावा लागणार आहे. लोकसभेत अनेक लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना मानधन न दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता प्रत्येक खर्चाचा तपशील देणं बंधनकारक असणार आहे. संभाजीनगर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. पहिल्या निवडणूक प्रशिक्षणानंतर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेला 2425 कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. दरम्यान 200 कर्मचारी परीक्षेत नापास झाले. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेरमधील वातावरण तापलंय. यावरून जयश्री थोरात यांनी संताप व्यक्त केला. माझ्या अब्रूची तोडफोड केली त्याचं काय असा संतप्त सवाल त्यांनी केला. तर न्याय देण्याऐवजी गुन्हा दाखल करता असा उलट सवाल देखील त्यांनी केला. जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी जयश्री थोरात यांची भेट घेतली आहे. भाजप नेते वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. काँग्रेस नेते नसीम खान यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आमदार योगेश कदम यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. कोकणी माणूस हा शिवसेनेसोबतच आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेला निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असा टोला त्यांनी लगावलाय. संघ आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं आरएसएसनं स्पष्ट केलंय. जेपी नड्डांच्या विधानाचा संदर्भ देत वादाचं वृत्त फक्त माध्यमांमध्येच आहे असं म्हणत संघ सरकार्यवाह होसबाळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं काँग्रेसला डिवचलंय. योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट असल्याचा व्हिडिओ जारी करत भाजपनं आरोप केलाय. भाऊबीजचा संदर्भ देत भाजपनं महिला मतदारांना साथ दिली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा घात. दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. दापोली शहरात 2 तास महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीतून पुढील रणनीती आखण्यात आली. साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याचं समोर आलं. महायुतीमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप कराड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे महायुतीतील नाराजी नाट्य समोर आलंय. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीनं मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडेंना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलंय. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोक.